इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील अंकगणिती श्रेणी या घटकातील सराव संच 3.2 सोडवणार आहे. प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. या ठिकाणी आपल्याला चौकटीत योग्य संख्या लिहायची. त्यातील पहिलं उदाहरण आहे 1, 8, 15 आणि 22. आता आपल्याला खाली चौकटी दिली आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. येथे ए बरोबर, मग ए म्हणजे पहिले पद असते. मग या ठिकाणी ए म्हणजे पहिले पद आहे 1, म्हणून ए बरोबर 1 येईल. त्यानंतर T1 म्हणजे सुद्धा पहिले पद, मग T1 म्हणजे 1 येईल. त्यानंतर आहे T2 बरोबर, T2 म्हणजे दुसरे पद, ते आहे 8. त्यानंतर T3 म्हणजे तिसरे पद, ते आहे 15. त्यानंतर खाली काय दिले, T2 वजा T1, मग T2 किती आहे 8 वजा T1 आहे 1, मग 8 मधून 1 वजा केले तर 7 राहील. त्यानंतर खाली आहे T3 वजा T2, T3 आहे 15 वजा T2 आहे 8, 15 मधून 8 वजा केले तर 7 राहतील. म्हणून D बरोबर, D म्हणजे डिफरन्स म्हणजे फरक, तो आहे 7, म्हणून D बरोबर 7 येईल. यानंतर दुसरं उदाहरण आहे 3, 6, 9 आणि 12. मग येथे T1 बरोबर, T1 म्हणजे पहिले पद, ते आहे 3. त्यानंतर T2 म्हणजे दुसरे पद, ते आहे 6. त्यानंतर T3 म्हणजे तिसरे पद 9. T4 म्हणजे चौथे पद, ते आहे 12. त्यानंतर आपल्याला दिले T2 वजा T1, T2 आहे 6 वजा T1 आहे 3, मग 6 मधून 3 गेले 3 राहिले. त्यानंतर आहे T3 वजा T2, T3 आहे 9 वजा T2 आहे 6, मग 9 वजा 6 केले तर 3 येईल. म्हणून D बरोबर, D म्हणजे डिफरन्स फरक, तो आहे 3. यानंतर तिसरं उदाहरण आहे वजा 3 वजा 8 वजा 13 आणि वजा 18. आता या ठिकाणी T1 बरोबर, T1 आहे वजा 3. त्यानंतर T2 म्हणजे दुसरे पद, ते आहे वजा 8. T3 म्हणजे तिसरे पद, ते आहे वजा 13. T4 म्हणजे चौथे पद, ते आहे वजा 18. त्यानंतर आपल्याला दिले T2 वजा T1, मग T2 आहे वजा 8 आणि T1 आहे वजा 3. T2 आहे वजा 8 आणि वजा T1 आहे वजा 3, म्हणून वजा 8 वजा कंसात वजा 3. आता वजा वजा अधिक होईल, म्हणून वजा 8 अधिक 3 होईल. वजा 8 अधिक 3 यांची वजाबाकी होईल आणि चिन्ह 8चं वजाचं येईल. 8तून 3 गेले 5 राहिले, म्हणजे वजा 5. त्यानंतर आहे T3 वजा T2, T3 आहे वजा 13 वजा T2 आहे वजा 8, म्हणून वजा 13 वजा कंसात वजा 8. आता वजा वजा अधिक होईल, म्हणून अधिक 8 होईल. वजा 13 अधिक 8, आता यांची वजाबाकी होईल आणि चिन्ह वजाचं येईल मोठ्या संख्येचं. 13तून 8 गेले 5 राहिले आणि 13चं वजाचं चिन्ह म्हणून वजा 5, म्हणजेच T3 वजा T2 आलं वजा 5. त्यानंतर आपल्याला D म्हणजे डिफरन्स काढायचा आहे, तो किती येईल फरक वजा 5. त्यानंतर A बरोबर, A म्हणजे पहिले पद, ते आहे वजा 3. यानंतर चौथं उदाहरण आहे 70, 60, 50 आणि 40. या ठिकाणी T1 म्हणजे पहिले पद आहे 70, T2 म्हणजे दुसरे पद आहे 60, T3 म्हणजे तिसरे पद 50. आता खाली आपल्याला दिले A बरोबर, A म्हणजे पहिले पद, ते आहे 70. त्यानंतर D बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला फरक काढायचा आहे, मग त्यासाठी आपल्याला T2 वजा T1 करावं लागेल. मग T2 आहे 60 वजा T1 आहे 70. आता 60 वजा 70 केले तर 60मधून 70 जाणार नाहीत, मग 70मधून 60 वजा करू आणि येणाऱ्या उत्तराला वजाचं चिन्ह देऊ. मग 70मधून 60 गेले 10 राहिले आणि चिन्ह वजाच, म्हणून D बरोबर वजा 10. यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते ठरवा. असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. आपल्याला खाली दिले आहे वजा 12, वजा 5, 2, 9, 16, 23, 30 आणि पुढे. या ठिकाणी आपल्याला दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवायचे आणि जर असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढायचं आहे. या क्रमिकेत A बरोबर T1 बरोबर वजा 12, T2 बरोबर वजा 5, T3 बरोबर 2, T4 बरोबर 9, T5 बरोबर 16, T6 बरोबर 23 आणि T7 बरोबर 30. आता ही अंकगणिती श्रेणी केव्हा असेल, जेव्हा यातील सामायिक फरक स्थिर असेल.
मग फरक काढण्यासाठी आपण T2 वजा T1 करू. T2 आहे -5 वजा T1 आहे -12 म्हणून -5 वजा कंसात -12 म्हणून -5 अधिक 12 वजा वजा अधिक होईल म्हणून +12. 12 मधून 5 गेले 7 राहिले म्हणजे T2 वजा T1 7 आहे. यानंतर आता T3 वजा T2 करू. T3 आहे 2 आणि T2 आहे -5. 2 वजा कंसात -5 म्हणजेच 2 अधिक 5 बरोबर 7. यानंतर T4 वजा T3 करू. T4 आहे 9 वजा T3 आहे 2. मग 9 वजा 2 केले तर 7 येईल. त्यानंतर T5 वजा T4 करू. T5 आहे 16 वजा T4 आहे 9. 16 वजा 9 7. त्यानंतर T6 वजा T5 करू. T6 आहे 23 वजा T5 16. मग 23 वजा 16 केले तरी 7 येईल. त्यानंतर T7 वजा T6. T7 आहे 30 आणि T6 आहे 23. 30 वजा 23 केले तरी 7च येईल म्हणजे हा फरक स्थिर आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. आता आपल्याला 20वे पद काढायचे. मग त्यासाठी आपण एक सूत्र आहे ते लिहून घेऊ. ते सूत्र आहे Tn बरोबर A अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले D. हे सूत्र वारंवार उपयोगी पडणार आहे त्यामुळे हे पाठ करून ठेवायचं. या ठिकाणी Tn यातील n म्हणजे पद किंवा किती नंबरचे पद आहे तो. आपल्याला या ठिकाणी 20वे पद काढायचे म्हणून T20. आता या ठिकाणी A बरोबर पहिले पद ते आहे -12 अधिक 20वे पद काढायचे म्हणून nच्या ठिकाणी 20 वजा 1 गुणिले D म्हणजे फरक किती आला आपला 7 म्हणून 7 वजा 12 आहे असे लिहू. त्यानंतर अधिक 20 वजा 1 19 गुणिले 7 बरोबर वजा 12 अधिक 133. 19 गुणिले 7 केलं तर 133 येईल. 133 मधून 12 वजा केले तर 121 येईल म्हणजेच आपले 20वे पद 121 आहे. म्हणून आपण लिहून घेऊ 20वे पद 121 आहे. यानंतर तिसरा प्रश्न आहे. दिलेली अंकगणिती श्रेणी 12, 16, 20, 24 आहे. या श्रेणीचे 24वे पद काढा. या क्रमिकेत A बरोबर T1 बरोबर 12, T2 बरोबर 16, T3 बरोबर 20 आणि T4 बरोबर 24. आपल्याला T24 काढायचं आहे. मग अगोदर आपण फरक काढू. T2 वजा T1 करू. T2 आहे 16 आणि T1 आहे 12. मग 16 वजा 12 केले तर 4 येईल म्हणजे आपला फरक 4 आला. आपल्याला उदाहरणात सांगितलंय की ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणजेच फरक स्थिर आहे. आता आपल्याला श्रेणीचे 24वे पद काढायचे. मग त्यासाठी आपण सूत्र वापरू. सूत्र आहे Tn बरोबर A अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले D. आपल्याला 24वे पद काढायचे म्हणून T24 बरोबर A म्हणजे पहिले पद ते आहे 12 अधिक n म्हणजे 24वे पद म्हणजे 24 वजा 1 गुणिले फरक आहे 4 म्हणून D म्हणजे 4. म्हणून T24 बरोबर 12 अधिक 24 मधून 1 गेले 23 राहिले गुणिले 4 बरोबर 12 अधिक 92. 23 गुणिले 4 केलं तर 92 येईल बरोबर 104 म्हणजे T24 आला 104. म्हणून श्रेणीचे 24वे पद 104 आहे. यानंतर चौथा प्रश्न आहे. खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. 7, 13, 19, 25. आता या क्रमिकेत A बरोबर T1 बरोबर 7, T2 बरोबर 13, T3 बरोबर 19, T4 बरोबर 25 आणि T19 आपल्याला काढायचा आहे. मग आता आपण अगोदर डिफरन्स काढू म्हणजे फरक काढू. आता आपल्याला उदाहरणात सांगितलंय की ही अंकगणिती श्रेणी आहे. मग आता आपण T2 वजा T1 करू. T2 आहे 13 वजा T1 आहे 7 म्हणून 13 मधून 7 गेले 6 राहिले. आता आपल्याला 19वे पद काढायचे. मग त्यासाठी आपण सूत्र लिहून घेऊ. सूत्र आहे Tn बरोबर A अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले D. आपल्याला 19वे पद काढायचे म्हणून T19 बरोबर पहिले पद आहे 7 अधिक 19वे पद काढायचे म्हणून 19 वजा 1 गुणिले D म्हणजे फरक आहे 6 बरोबर 7 आहे असे लिहिले अधिक 19 मधून 1 गेले 18 राहिले गुणिले 6 बरोबर 7 अधिक 108. 18 गुणिले 6 केलं तर 108 येईल. 7 अधिक 108 बरोबर 115 म्हणजे T19 आहे 115. म्हणून श्रेणीचे 19वे पद 115 आहे. यानंतर 5वा प्रश्न आहे. खालील अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा. 9, 4, वजा 1, वजा 6 आणि वजा 11. या क्रमिकेत A बरोबर T1 बरोबर 9, T2 बरोबर 4, T3 बरोबर वजा 1, T4 बरोबर वजा 6, T5 बरोबर वजा 11,
आणि आपल्याला T27 काढायचे. आपल्याला उदाहरणात दिले की ही अंकगणिती श्रेणी आहे. मग आपण अगोदर फरक काढू. त्यासाठी T2 वजा T1 करू. T2 आहे 4 आणि T1 आहे 9. मग 4 वजा 9. आता या ठिकाणी 4मधून 9 जाणार नाही. मग 9मधून 4 वजा करायचे आणि उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं. 9मधून 4 गेले, 5 राहिले. म्हणजेच T2 वजा T1 आलं वजा 5. हा फरक आला. आता आपण 27वे पद काढू. त्यासाठी सूत्र लिहून घेऊ. सूत्र आहे Tn बरोबर A अधिक कंसात n वजा 1 गुणुले D. T27 बरोबर 9 अधिक कंसात 27 वजा 1 गुणुले वजा 5 बरोबर 9 अधिक 26 गुणुले वजा 5. 9 अधिक 9 वजा आहे असं घेतलं आपण. 26 आणि वजा 5 यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे एका संख्येला अधिकचं चिन्ह आहे आणि एका संख्येला वजाचं चिन्ह आहे. म्हणून 9 वजा आता 26 गुणिले 5 केलं तर 130 येईल. म्हणून वजा 130. 130मधून 9 गेले, वजा 121 येईल. वजाचं चिन्ह काय येईल तर 9ला अधिकचं चिन्ह आहे आणि 130ला वजाचं चिन्ह आहे. मग अधिक वजा वजा होईल. म्हणून वजा 121. म्हणून श्रेणीचे 27वे पद वजा 121 आहे. यानंतर 6वा प्रश्न आहे 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अगोदर 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्येची यादी करावी लागेल. मग सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे तर 100. मग तिला 5ने भाग जातो. सर्वात लहान 3 अंकी संख्या 100 आहे. त्यानंतर 105, 110, 115, 120 अशा आहेत. आता सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती 999. मग 999ला 5ने भाग जातो का तर नाही जात. त्यानंतर 998लाही नाही जात. 997ला सुद्धा 5ने भाग जात नाही. 996ला सुद्धा 5ने भाग जाणार नाही. त्यानंतर 995ला 5ने भाग जाईल. म्हणजे सगळ्यात मोठी 5ने भाग जाणारी 3 अंकी संख्या 995 आहे. म्हणून A बरोबर T1 बरोबर 100 कारण पहिले पद 100 आहे. कारण 5ने भाग जाणारी लहानात लहान संख्या 100 आहे. म्हणून T1 बरोबर 100. त्यानंतर T2 बरोबर 105 आणि Tn बरोबर 995. 995 ही संख्या किती नंबरला आहे ती आपल्याला माहीत नाही. आता आपण फरक काढू. T2 वजा T1. T2 आहे 105 वजा T1 आहे 100. मग 105 वजा 100 केले तर 5. फरक आपल्याला मिळाला D बरोबर 5. आता n किती आहे तो आपल्याला माहीत नाही. मग त्यासाठी आपण सूत्र लिहून घेऊ. सूत्र आहे Tn बरोबर A अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणुले D. म्हणून 995 बरोबर 100 अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणुले 5. यांची किंमत आपल्याला माहीत नाही म्हणून n आहे असा लिहिला. म्हणून 995 बरोबर 100 अधिक 5n वजा 5. 5n वजा 5 कसं आलं तर n वजा 1 या कंसाला 5ने गुणलं. 5 गुणुले n 5n वजा 5 गुणुले 1 5. म्हणून 995 बरोबर 95 अधिक 5n. 100मधून 5 वजा केले तर 95 राहिले अधिक 5n. आता 95 आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतली त्यामुळे ते वजा होतील. मग 995 वजा 95 बरोबर 5n. 995मधून 95 वजा केले तर 900 राहतील. मग 900 बरोबर 5n. म्हणून 900 भागिले 5 बरोबर n. 5ने जर 900ला भाग घालवला तर 180 येईल. म्हणून n बरोबर 180. म्हणून 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या 180 आहेत. यानंतर 7वा प्रश्न आहे एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद 16 आणि 21वे पद 29 आहे. तर त्या श्रेणीचे 41वे पद काढा. या ठिकाणी 11वे पद म्हणजे T11. 21वे पद म्हणजे T21 बरोबर 29. या ठिकाणी आपल्याला A माहीत नाही आणि D सुद्धा माहीत नाही आणि T41 आपल्याला काढायचं आहे. मग आपण सूत्र वापरू. सूत्र आहे Tn बरोबर A अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणुले D. म्हणून T11 बरोबर A अधिक कंसात 11 वजा 1 गुणुले D. A आणि D च्या किमती आपल्याला माहीत नाहीत ते आपण आहे असं लिहिलं. T11 आहे 16 म्हणून 16 बरोबर A अधिक 11तून 1 गेले 10 राहिले 10D. म्हणून A अधिक 10D बरोबर 16 हे आपल्याला पहिले समीकरण मिळालं. आता T21 आहे ते T21 बरोबर 29 आहे. मग सूत्रामध्ये आपण किमती लिहू. T21 बरोबर A अधिक कंसात 21 वजा 1 कंस पूर्ण गुणुले D. T21 आहे 29 म्हणून 29 बरोबर A अधिक 21मधून 1 गेला 20 राहिला म्हणून 20D.
म्हणून a अधिक 20d बरोबर 29 हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं. आता समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. a अधिक 20d बरोबर 29 वजा a अधिक 10d बरोबर 16. आता या ठिकाणी वजाबाकी करताना चिन्ह बदलतात. अधिक a आहे ते वजा a होईल, अधिक 10d आहे वजा 10d होईल आणि अधिक 16 आहे ते वजा 16 होईल. आता अधिक a ला वजा a निघून जाईल. 20d मधून 10d गेले, 10d राहिले. 29 मधून 16 गेले, 13 राहिले. म्हणून d बरोबर 13/10 बरोबर 1.3. आता आपल्याला d ची किंमत मिळाली. मग d च्या किमतीवरून आपण a ची किंमत काढू. त्यासाठी d ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. a अधिक 10d बरोबर 16 हे पहिलं समीकरण आहे. त्यामध्ये d ची किंमत लिहू. a अधिक 10 गुणिले 1.3 बरोबर 16. म्हणून a अधिक 13 बरोबर 16. 10 गुणिले 1.3 13 येईल. म्हणून a बरोबर 16 वजा 13. a ची किंमत आपल्याला मिळाली a बरोबर 3. आता t41 काढू. त्यासाठी सूत्र लिहून घेऊ. सूत्र आहे tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले d. t41 बरोबर 3 अधिक कंसात 41 वजा 1 गुणिले 1.3. म्हणून 3 अधिक 40 गुणिले 1.3. 40 गुणिले 1.3 केलं तर 52 येईल. म्हणून 3 अधिक 52 बरोबर 55. म्हणून श्रेणीचे 41वे पद 55 आहे. यानंतर 8वा प्रश्न आहे. 11, 8, 5, 2 या अंकगणिती श्रेणीत वजा 151 ही संख्या कितवे पद असेल? आता या क्रमिकेत a बरोबर t1 बरोबर 11, t2 बरोबर 8, t3 बरोबर 5, t4 बरोबर 2 आणि tn बरोबर वजा 151. n बरोबर किती आहे ते आपल्याला माहीत नाही. म्हणजेच वजा 51 हे पद कितवे आहे ते आपल्याला माहीत नाही. मग आपण अगोदर d म्हणजे फरक काढू. त्यासाठी t2 वजा t1 करू. t2 आहे 8 आणि t1 आहे 11. म्हणून 8 वजा 11 बरोबर वजा 3. आता आपण सूत्र लिहून घेऊ. tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले d. वजा 151 बरोबर पहिले पद आहे 11 म्हणून 11 अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले d म्हणजे फरक आहे वजा 3. वजा 151 बरोबर 11 वजा 3n अधिक 3. वजा 3n कसे आले तर n वजा 1 या कंसाला वजा 3 ने गुणलं. वजा 3 गुणिले n म्हणजे वजा 3n आणि वजा 3 वजा गुणिले वजा 1 मग वजा वजा अधिक होईल म्हणून अधिक 3. आता 3n आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते अधिक 3n होईल आणि वजा 151 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते अधिक 151 होईल. 3n बरोबर 11 अधिक 3 अधिक 151 म्हणून 3n बरोबर 165. 11 अधिक 3 अधिक 151 यांची बेरीज 165 येईल. म्हणून n बरोबर 165/3. 3 ने 165ला जर भाग घालवला तर n बरोबर 55 येईल. म्हणून आपण लिहून घेऊ वजा 151 ही संख्या 55वे पद आहे. यानंतर 9वा प्रश्न आहे. 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत? 4 ने विभाज्य म्हणजे ज्या संख्यांना 4 ने भाग जातो. मग आपण सर्वप्रथम 10 पासून 250 पर्यंतच्या 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांची यादी करू. आता आपल्याला 4 पासून पुढे संख्या सांगितलीत म्हणजे 10 पासून पुढे. मग 4 ने 10ला भाग जात नाही, 11ला पण भाग जात नाही, पण 12ला 4 ने भाग जातो. मग पहिली संख्या 12 येईल. 12च्या पुढे 4च्या फरकाने संख्या येतील. 12, 16, 20, 24 आणि शेवटी 248 ही संख्या येईल. मग आता या ठिकाणी a बरोबर t1 बरोबर 12, t2 बरोबर 16 आणि tn बरोबर 248 आणि n बरोबर आपल्याला माहीत नाही. मग आता आपण फरक काढू. d बरोबर t2 वजा t1. t2 आहे 16 आणि t1 आहे 12 म्हणून 16 वजा 12 बरोबर 4. आता आपण फरक काढला. आता आपण सूत्र लिहून घेऊ. tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले d. 248 बरोबर 12 अधिक कंसात n वजा 1 गुणिले 4. म्हणून 248 बरोबर 12 अधिक 4 ने जर कंसाला गुणलं तर 4n वजा 4 येईल. 248 बरोबर 8 अधिक 4n. 12 मधून 4 गेले, 8 राहिले. 8 आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले. म्हणून 248 वजा 8 बरोबर 4n. 248 मधून 8 गेले, 240 राहिले. 240 बरोबर 4n. म्हणून n बरोबर 240 भागिले 4. 4 ने जर 240ला भाग घालवला तर n बरोबर 60 येईल.
म्हणून आपण लिहून घेऊ 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी 60 नैसर्गिक संख्या 4 ने विभाज्य आहेत. यानंतर 10वं उदाहरण आहे. एका अंकगणिती श्रेणीचे 17वे पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे, तर सामान्य फरक काढा. आता ही अंकगणिती श्रेणी आहे आणि 17वे पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. मग 17वे पद आपण T17 लिहिणार आणि 10वे पद T10 लिहिणार. मग आपण सूत्राचा वापर करून T17 शोधू. Tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d. म्हणून T17 बरोबर a अधिक कंसात 17 वजा 1 गुणिले d. म्हणून T17 बरोबर a अधिक 16d. 17 वजा 1 केलं तर 16 येईल, म्हणून 16d. आता हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं. यानंतर T10 हे पदसुद्धा आपण काढू. त्यासाठी सूत्र लिहून घेऊ. T10 बरोबर a अधिक कंसात 10 वजा 1 गुणिले d. T10 बरोबर a अधिक 9d. 10 मधून 1 गेले, 9 राहिले. हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं. उदाहरणात आपल्याला सांगितले की 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. T17 बरोबर T10 अधिक 7. म्हणून a अधिक 16d बरोबर a अधिक 9d अधिक 7. आता a अधिक 9d आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ. a अधिक 16d वजा a वजा 9d बरोबर 7. या ठिकाणी अधिक एला वजा ए निघून जाईल. 16 मधून 9 गेले, 7 राहिले, म्हणून 7d बरोबर 7. म्हणून d बरोबर 7/7. 7 ने 7ला भाग जातो, म्हणून d बरोबर 1. म्हणून सामान्य फरक d बरोबर 1. आपला सराव संच 3.2 सोडवून झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.